शिवस्वरूप श्री राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, तसेच परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय पूजनीय संतवीर श्री बंडा तात्या कराड, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय तात्या, तसेच परम श्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा, तात्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत श्री भावार्थ रामायण पारायण, तसेच पुरुषोत्तम मास कीर्तन महोत्सव, सत्संग, श्री रामकथा आयोजक पुरुषोत्तम मास समिती, सर्व वारकरी मंडळ, सर्व भजनी मंडळ, सर्व महिला मंडळ, सर्व भाविक भक्त भजनी मंडळ, सर्व हरिभक्तीपारायण कीर्तनकार प्रवचनकार, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी गेल्या महिन्यापासून हा पुरुषोत्तम मासानिमित्तानं हे भावार्थ रामायण पारायण, भजन कीर्तन, अन्नदान असा मोठा सोहळा तात्यांच्या उपस्थितीत होतो आहे. आपण सर्व श्रवण करत आहेत आणि आज तात्यांच्या अनुज्ञेनं काल भजन झालं. आज परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांचं प्रवचन. काही क्षणात बाबा व्यासपीठावर येत आहेत. देह बाबांचं आगमन या ठिकाणी होतं आहे. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत. अशी तपोवन भूमी, गंगा गोदावरीचा काठ आहे, पुण्यक्षेत्र कुंभमेळ्याचं क्षेत्र नाशिक आहे. अशा या पुण्यभूमीमध्ये एक महिना आपल्या सर्व साधक मंडळींना, वारकरी मंडळींना, सर्वांना या ठिकाणी साधना होते. हे बाबांचं व्यासपीठावर आगमन होतं आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. देव असा संतांचा साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आणि म्हणून आज तात्यांनी खास आपल्या सर्वांसाठी देवा हो या पुरुषोत्तम मासानिमित्त संत दर्शन आणि प्रवचन आपल्यासाठी आणि मोठी व्यासपीठ तात्यांनी दिलं आहे आणि उपलब्ध करून दिलं आहे. आणि आपल्या सर्वांना पुण्यप्राप्तीचा मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. आपण सर्वांनी खाली बसून आणि बाबांचं स्वागत करूया टाळ्या वाजवून. स्वागतम गुरुदेवा, सुस्वागतम गुरुदेवा, स्वागतम गुरुदेवा, सुस्वागतम गुरुदेवा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम गुरुदेव, स्वागतम सुस्वागतम शरणागतम गुरुदेवा, स्वागतम गुरुदेवा, सुस्वागतम गुरुदेवा, स्वागतम गुरुदेवा, सुस्वागतम गुरुदेवा. आज ज्यांचं दर्शन आपल्याला होतंय देह ते परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या अगदी बालपणापासून 7वीपासून तर ग्रॅज्युएशन होईपर्यंत, शिक्षण होईपर्यंत आश्रमात बाबाजींच्या आश्रमात शिक्षण झालं. त्यानंतर बाबाजींनी संन्यासी दीक्षा देऊन देहू नाशिक आश्रमाची जबाबदारी दिली. गेले 45 वर्षापासून परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबांचं या आश्रमात वास्तव्य आहे. आपण हे सगळं वैभव पाहतायचे देह. त्रिकाल स्नान, फलाहार, शुद्ध साधुत्व कुठं पाहायला भेटणार नाही देह. संत चरित्र गीतेवरच प्रवचन करणार, ज्ञानेश्वरीवरच प्रवचन करणार. दररोज 2 अध्याय
रात्री वाचल्याशिवाय झोपणार नाही. आणि दररोज सकाळी देवाहो 15 ओव्या, एक श्लोक आणि 15 ओव्या ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन प्रवचन दररोज. गेल्या 18 वर्षापासून बाबांचं मौन आहे. एरवी बोलत नाही बाबा, फक्त सत्संगाला पूजनीय तात्यासारखं मार्गदर्शन आणि त्यांच्या अनुज्ञा असेल तरच बाबा व्यासपीठावर बोलतात, देवानं तर बोलत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना फार मोठी संधी अशा संतांचं प्रवचन साधू बोध झाला. माऊलीनं सांगितलं हरिपाठामध्ये द्यावं, साधूनच बोलावं द्यावं. आणि म्हणून स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ असे आचार विचार आणि सदाचार संपन्न अशा महात्म्यांच्या अशा सत्पुरुषांच्या मुखातून आपण आणि आपल्याला श्रवण करायचे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. अहोरात्र आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा, आपल्या देवाचा प्रचार आणि प्रसार आणि बाबांच्या हातून होतोय. द्या हो, मोठ्या कार्यक्रमात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माऊंट आबूला धर्मपरिषद झालं होतं. तिथंसुद्धा आपल्या माऊलींचं, माऊली तुकोब्बर आहे यांचं द्या हो वाङ्मय त्या ठिकाणी बाबांनी 65 देशामध्ये आणि ते प्रवचन बाबांचं 10 मिनिटाचं गेलं. द्या हो, जसं स्वामी विवेकानंदांनी धर्मपरिषदमध्ये गेले तसं महाराष्ट्रामधून परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांचं नाव घेतलं आणि तिकडं माऊंट आबूला 65 देशात जवळजवळ माऊलीचं आपल्या महाराष्ट्राच्या संतांची आणि कार्य प्रणाली त्या ठिकाणी. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषूनी मज द्यावे पसाय द्यान. हे विश्व रूपदर्शन आणि हे विश्व विचार, विश्व माऊलीचे विचार आणि बाबांनी त्या ठिकाणी प्रगट केले. जवळजवळ अर्धा महाराष्ट्र तिथं आलं होतं. आणि जेव्हा माहिती झालं आपल्या मराठीमधून, माझा मराठाची बोल कौतुके, मराठीमधून बाबांनी भाषण केलं आणि त्याचं एका ताईने, मुंबईच्या ताई, ठाण्याच्या ताई होत्या, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून त्या 65 देशाच्या लोकांना सांगितलं द्यावं. इतक्या टाळ्याचा गळगळाट महाराष्ट्र म्हणजे संतांचा माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोब्बर आहेपर्यंत हा महाराष्ट्र कसा महाराष्ट्र आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलं द्यावं. हे विश्व राष्ट्र, विश्व प्रार्थना माऊलीची त्या ठिकाणी केली द्यावं. सांगायचं तात्पर्य का अशा महापुरुषाच्या मुखातून आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. आपण सर्व, तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत द्यावं. आपल्या सर्वांच्या भाग्यानं म्हणजे आईवडिलांची पुण्याई असली आणि त्यानंतर भाग्यवान आत्मपुण्यानं आपल्या सर्वांना बाबांची गोडवाणी आपल्याला श्रवण करायची. आपण सर्व हात जोडून बाबांना विनंती करूया का आपल्या बाबाजींचे सर्व संतांचे विचार आम्हाला सांगा, आम्ही कृतार्थ होऊ. जय जनार्दन, जय रामकृष्ण हरी. हरि ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा.
केले कर्मातून मुक्तही केले कुकर्मातून मुक्तही केले कर्मातून मुक्तही केले कुकर्मातून मुक्तही केले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुमंत्राने पावन केले गुरुमंत्राने पावन केले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यान ध्यानधारणा धर्मनिष्ठता ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधानी जोडे राम कृष्ण हरी हरी ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यानधारणा धर्मनिष्ठता शिकवण दिधनी दिव्य दैवता शिकवण दिधनी दिव्य दैवता शिकवण दिधनी दिव्य दैवता शिकवण दिधनी दिव्य दैवता ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माध्यां जगद्व्यापी
विना पुस्तकधारिणीं वयदा जठ्यान्धकारः हस्ते स्फटिकमालिकां विद्यतिं पद्मासने संस्थिता वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंग बली के निवृत्तिनाथ महाराज की जय। सर्वेश्वर भगवान की जय। संकटमोचन भगवान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। नर्मदा मैया गंगा मैया की जय। कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की बाबुली जय। ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांचे स्वरूप जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य मूर्ती जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति। शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने आदरणीय चांगला आवाज द्या. ज्ञानवृद्ध तपोवृद्ध श्री तात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय पवित्र असं महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे. अधिक महिना पण म्हटले जातं, ग्रामीण भाषेमध्ये धोंड्याचं महिना पण म्हणले जातं. आणि म्हणून या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं देव ईश्वराला जाणणं हेच खरी भक्ती आहे. यो मामेओ सम्मोडो जानती पुरुषोत्तम. हे महिन्याला भगवंताने स्वतःचं नाम विधान केलेलं आहे. आणि म्हणून या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आदरणीय तात्याच्या माध्यमातून आश्रममध्ये एक महिना श्री भावार्थ रामायण आणि परत आणखीन रामचिंतन आणि वेगवेगळ्या विद्वज्जनांचे हरिभक्तपुराण मंडळीचे आणि चांगलं कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही तृप्त झाला असाल. कीर्तनाच्या माध्यमातून हे पराभोजन आहे आणि दररोज मिष्टान्न भोजन पण आहे. आता शेवटचा भाग आहे. चांगलं जेवण झाल्यानंतर आपण काय करतो, पारमार्थिक मंडळी कोणी बडीशोप खातं, कोणी वेलायची खातं, कोणाला सवय असेल तर कोणी सुपारी खातं. तशाच प्रकारचा आता शेवटचा भाग आहे आणि तात्यांचं आणि वडिलांसारखं प्रेम आहे. तुमच्या शेवटच्या दिवशी तरी तुम्ही बोला. आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. गुरुदेवांच्या सानिध्यातील एक गुरुकुलचा विद्यार्थी आहे, पण तुमचं मायबापासारखं प्रेम दिसलं म्हणून तुम्ही या लेकराचे बोबडे बोल ऐकण्यासाठी आलात. म्हणून सर्वांना सर्व भावी बंधू भगिनींना, बालगोपालांना, बालकल्याणांना, हरिभक्तपरायण मंडळींना, ज्येष्ठ वरिष्ठांना आणि मृदंगवादक, तबलावादक, विनयकरी, टाळकरी सर्वांना तुमच्या पवित्र चरणावर दंडवत प्रमाण करून तुम्हाला नमस्कार करतो.
तात्यांच्या पवित्र पावनचरणी नमस्कार करतो. माय बहिणीच्या चरणी नमस्कार करतो. हरिभक्त परायण मंडळी आहे, आमची भजनी मंडळ आहे, लक्ष्मण महाराज, जनार्दन महाराज, नवनाथ महाराज, सर्व हरिभक्त परायण मंडळीला त्रिवार वंदन आहे, नमस्कार आहे. जय हरी रामकृष्ण हरी. आमच्या दशनाम संन्यासाची परंपरा आहे. आता जरी इथं तुम्ही थोडे लोक पाहत असतात तरी परंतु मीडियाच्या माध्यमातून पुष्कळ लोक पाहतात. आमचा भेग भगवानसुद्धा पाहतात. आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे भेग भगवान श्री संतोष गिरोजी महाराज यांच्या मुखातून तुम्ही काल भजन ऐकले असेल. कुठं शिकले नाही, काही नाही. चांगले चांगले आणि संगीत विशारद लोक येऊन आणि संतोषगिरी महाराजांचं कौतुक करून गेले. हजारो प्रकारचे कॅसेट निघले आहेत. सांप्रदायिक भजनाचे, शास्त्रीय संगीताचं भजन आहे, धडमतडम नाही. आणि म्हणून श्री संतोषगिरीजी महाराज, श्री श्रवणगिरीजी महाराज आदिवासी भागामध्ये श्री रामायणाच्या माध्यमातून धर्मप्रचार करतायत. श्री श्रवणगिरीजी महाराज त्रिकाल भगवान शंकराची पूजा करणारे जयरामगिरीजी महाराज श्रीमद भागवताचं 4 वर्ष अध्ययन करून आणि अध्यापन करून आलेले आमचे अरुणगिरीजी महाराज 3 वर्ष 3 महिने 13 दिवस नर्मदा परिक्रमा करून 4 आणि ठिकाणी अनुष्ठान करून चातुर्मासाचं ते पण आलेले आहे. म्हणून सर्व आमच्या दशनाम संन्यासी परंपरा आहे. त्यांना सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण आहे. सर्व प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, रोहन भाऊ आहे, सर्व विश्वगुरू साऊंड सर्वायला नमस्कार आहे. ज्येष्ठ वरिष्ठांना नमस्कार आहे. सर्वांना नमस्कार करून श्री अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा गोड असा अमृत पाजत असताना आणि ज्ञान विज्ञान योग समजून सांगताना 7व्या अध्यायामध्ये भगवान सांगतायत. श्लोक फार गोड आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं सार सांगणार आहे. श्री भगवान वाच. अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग नाम 19वा श्लोक आहे. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स्वमहात्मा सुदुर्लभः. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य करताना मराठीमध्ये सांगतायत. माझा मराठाची बोल कौतुके, अमृतपेक्षाही गोड मराठी भाषा आहे. ही सर्व भाषेची जननी म्हटलेली आहे संस्कृत भाषा. आणि त्या जननीलाच आणखीन चांगलं स्वरूप देण्याचं काम आणि ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. एखादी स्त्री असावी, सुंदर असावी, तिला अनेक प्रकारचे दागिने घातल्यानंतर, सौभाग्याचं लेणं घातल्यानंतर ती जशी अधिक सुंदर दिसते, तशाच प्रकारचे श्रीमद भगवद्गीतेला आपल्या आणि अनेक प्रकारचे अलंकार माऊलीने चढवलेले आहे. म्हणून ती सुशोभित आहे, सुसंस्कारित आहे आणि जगाला प्रबोधनी पण आहे. त्यामध्ये माऊली लिहित आहेत. जो तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकून आला पाडी सद्भावनेच्या, मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीची वाटा डावलोनी. हे समस्तही वासुदेव, ऐसा प्रीती ते रसाचा योतला भाऊ, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. बोल हरी बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. हरी बोल.
झालं भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोड असं अमृत आहे द्यावं. गीता गंगोदखम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. भगवान महर्षी व्यासांनी गीतेचं महत्त्व सांगताना जसे गंगामाईचं पाणी पवित्र आहे, अमृतासारखी उपमा आहे. आईच्या दुधाला सुद्धा अमृत म्हटलेलं आहे, गाईच्या दुधाला सुद्धा अमृत म्हटलेलं आहे. तशा प्रकारचं हे अमृत आहे, हे नित्य सेवन केलं पाहिजे. यानं जन्ममरणात अमृत पिल्यानंतर म्हणतो अमर होतो. अमर होऊन काय करणार? अमर उपयोग नाही अमर होऊन. दररोज सेवेला सारखं एकदा सेवेल्याने नवे समाधान, प्रतिदिन अन्न खावे लागेल. तशाच प्रकारचं हे अमृत दररोज सेवन झालं पाहिजे. आता आपल्याला एवढी संस्कृती येत नसेल, माऊलींचे 750 वर्षापूर्वी किंवा आता 50 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास पहा, तेव्हा कुठं एवढी संस्कृत भाषा, सर्व ग्रामीण भाषा लोकांना समजत होती. म्हणून त्याच भगवंताने आणि भगवान ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार घेतला आणि शुद्ध मराठीमध्ये याच गीतेचं भाषांतर केलं. त्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो, ज्ञानेश्वरी म्हणतो. म्हणून देवा मी प्रत्येक प्रवचनात सांगतो की सगळ्यासाठीच 5 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत जे बुद्धीचं मालिन्य वाढलं आहे समाजामध्ये, त्याच्यावर एकमेव उपाय कोणता असो, संसारी असो, संन्यासी असो, कोणत्याही आश्रमातला असो, सर्वांना जर काय हितकारक असेल तर ते ज्ञानेश्वरीचं अध्ययन फार महत्त्वाचं आहे द्यावं. म्हणून द्यावं. काय होतं ज्ञानेश्वरीच्या अध्ययनानं? भाव धरोनी वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया, भाव धरुनिया. वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी दयावरी. सोमुखे आपण सांगेत श्री विष्णू. सोमुखे आपण सांगेत श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुने धरुनिया, भाव धरुनिया, भाव धरुनिया, भाव धरुनिया. वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी तयावरी. भगवान कृपा करतो म्हणजे काय करतो? डोक्यावर हात ठेवतो? नाही. कृपा करतो म्हणजे तो सद्बुद्धी देतो आणि आज त्याची गरज आहे. आता संपूर्ण विश्वाला दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा, सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायण. सद्बुद्धीची गरज आहे महाराज. आता जे तुम्ही अनर्थ घडून राहिले, विज्ञान युग आहे. ज्ञानविज्ञान 750 वर्षापूर्वी माऊलीने विज्ञानाचं बरेच विश्लेषण केलं आहे. ज्ञानेश्वरी वाचताय तुम्ही. आता त्याचं किती मोठा परिणाम झाला ते आता घर बसलं तुम्हाला हे सर्व पाहायला मिळतं, हे मिळतं सर्व. पण विज्ञानाची प्रगती का अधोगती हा थोडा विचाराचा प्रश्न आहे, थोडा वादाचा प्रश्न आहे. उपयोग करून घेतला तर चांगलं आहे आणि दुरुपयोग करून घेतला तर दुर्बुद्धी निर्माण होणार. चांगलं पण आहे, वाईट पण आहे. आणि म्हणून द्या दुर्बुद्धी नाही उपजायला पाहिजे, सद्बुद्धी पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की जो अशा प्रकारचं अध्ययन करतो, जो अध्ययन करून अध्यापन करतो. आता पाहतो मी तात्यांच्या बाबतीत बोलायला सांगितलं तर ऋग्वेदामध्ये यजुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, कर्म उपासना ज्ञानानं मालयम देवरूपिणं. कर्म पण पाहिजे, उपासना पण पाहिजे, ज्ञान पण पाहिजे. बहुतेक एकच सापडेल तुम्हाला. एखाद्यामध्ये खूप ज्ञानच असेल, एखाद्यामध्ये खूप उपासना असेल, तपस्वी असेल, कर्म करणारं हे सर्व असूनसुद्धा जनहितकारक कर्म करण्यासाठी
किंवा अशा प्रकारचं समर्पित भावनेने कर्म करण्यासाठी असे क्वचित पाहायला मिळतं असं व्यक्तिमत्व. म्हणून नाथांनी सुद्धा सांगितलं आहे की निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शना. हे पंचलक्षण आले हाता, गिरी कपाटीनं रिगता, शास्त्राची आटाआटीनं शोषिता, त्यांचे होता दर्शन जन तरतील नवर कोण, त्यांचे करिता नामस्मरण जडजीवाचा उद्धार. आपण का ज्ञानेश्वर माऊलीचा उच्चार करतो, का तुकाराम महाराजांची करतो, की त्यांचं नुसतं नामस्मरणानं आपल्यामध्ये एवढे गुण येऊ शकतात. निरपेक्ष पाहिजे. कसली अपेक्षा आहे का? कसलीच अपेक्षा नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींची काहीच नाही. निष्काम कर्मयोगी एवढंच ते लिहायचे, दुसरं काही नाही लिहायचं. त्यांच्या नावापुढं ही काही पदवी कोणी दिलेली नाही, कोणत्या विद्यापीठाने दिली नाही, काही नाही. स्वात्मवृत्ती तशी. सगळ्या तपश्चर्याच्या काळामध्ये 16 वर्ष तपश्चर्या केली. भगवत नाम सर्वश्रेष्ठ आहे, हरिनाम सर्वश्रेष्ठ आहे, ते घेतलं पाहिजे. खरंच सर्वश्रेष्ठ आहे का याची अनुभूती घेतली, त्याला अनुभव आला. आणि म्हणून देवा अनुभवानं सिद्ध झालेलं सांगणं. मग ती ग्रामीण भाषा, त्यांची ग्रामीण भाषा होती. अध्ययनाच्या काळामध्ये 16 वर्षाच्या अध्ययनाच्या काळामध्ये श्रीमद भागवताचा एकादश स्कंद म्हणजे आपण त्यांना श्री एकनाथी भागवत म्हणतो. या एकनाथी भागवतांचं अध्ययन, श्रीमद ज्ञानेश्वरीचं अध्ययन, बऱ्याच पुराणाचं अध्ययन, 4 वेदाचं अध्ययन, दुसरीपर्यंत शिक्षण झालेलं असणं, एवढी अध्ययनशीलता आली कुठून? जसं 16 वर्षाचं किंवा 16 ते 21 वर्ष दरम्यामध्ये 9027 वयाली न 700 श्लोकाचं आणि एवढं विश्लेषण करणं सामान्य बुद्धी का? नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्वनेत्रम येन त्वया भारत तैलपूर्णम प्रज्वलितम ज्ञानमय प्रतिभा. हे तिथूनच घेऊन आलेलं असतात. ती ईश्वरी अंशाशिवाय हे होत नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषिकेचे 6 भावे सांगावाय नाही वर्तावया. वर्तनाला फार महत्त्व आहे, अनुकरणाला फार महत्त्व आहे. म्हणून जगामध्ये उपेक्षणीय काही लोक आहेत, काही अपेक्षणीय आहेत, काही वंदनीय आहेत, काही पूजनीय आहेत, काही अनुकरणीय आहेत. अशा महापुरुषांचं अनुकरण महत्त्वाचं आहे. उपेक्षा करणं काय चालूच आहे. टाळ कुटतायत, चांगलं मिष्टान्न मिळत आहेत, अशी पण उपेक्षा करणं नाही असं नाही आहे जगामध्ये. अपेक्षणीय काय चांगला कार्यक्रम गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, काय जमतच नाही हो, पण चांगला कार्यक्रम. उपेक्षा करत नाही पण अपेक्षा, अपेक्षणीय, उपेक्षणीय, अपेक्षणीय, वंदनीय. काय लोक साधू संत हे वंदनीय आहे. काही पूजनीय आहे. आपण पूजा करतो, माऊलीची पूजा करतो. माऊली लहानपणी कोणाला शिवल्या तर लोक आंघोळ करायचे, आणि आता समाधीवर जाताना बिगर आंघोळी झुकून जातं. पूजनीय आहे. काही अनुकरणीय आहे. स्वतः अनुकरण करून दाखवलं या लोकांनी. नादबाबांनी शांतीस्वरूप, माऊलींनी विनयता, नम्रता, निळभरायची एकनिष्ठता, हे अनुकरणीय संत आहेत. पूजनीय संत म्हणजे ते विश्वर सोप आहे. संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. अशा प्रकारचं तिन्हीचं कॉम्बिनेशन सहसा पाहायला मिळत नाही. आणि तेच सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य भाषेमध्ये सांगण्याचं काम जनार्दन स्वामींनी केलं. महाराज 16 वर्ष. जसं आता तात्यांनी व्यसनमुक्तीचं केलं तेच त्यांनी केलं, पण ग्रामीण भाषेत केलं. ती काय असे मोठमोठे कार्यक्रमात नसे जात. आपलं कर्मयोगामध्ये, आश्रम बांधण्यामध्ये, मंदिर बांधण्यामध्ये स्थित राहायचे. कोणी बोलवलं तर जायचे. ग्रामीण भागामध्ये जास्त प्रकार झाला. आणि त्यांच्या महानिर्वाणानंतर आदिवासी भागामध्ये जवळपास 350 पाडे आहेत. तर आदिवासी लोकांना खाणं आणि पिणं काही माहिती का? 29 वर्षापासून प्रचाराचं माध्यम नाही, काही नाही. 29 वर्षापासून त्या भागात जातो. आता 350 पाडे आणि चांगल्या प्रकारचं अनुष्ठान करतात, नेमनाम करतात, चांगल्या फळाच्या चालीचं आणि हरिपाठ म्हणतात. तुम्ही जाऊन बघा. आमच्या संतोषगिरी महाराजांनी तो भाग पार पिसून काढला. त्यांना कीर्तनाची आवड आहे, प्रवचनाची आवड आहे, गायनाची आवड आहे, निर्माण झाली. जाऊन बघा. आता कोणी मुलं सुपर क्लास 1, आमच्याकडे विद्यार्थी वसतिगृह 43 वर्ष पण चालवतो. सुपर क्लास 1, क्लास 1 झाले विद्यार्थी. चांगल्या प्रकारचं उत्कर्ष झाला. असंच आपलं मराठवाड्यातलं भाग, जालना भागामध्ये. आणि जवळपास 80 गावं आहेत, 80-90 गावं आहेत. खाणं आणि पिणं एवढंच काही माहीत नव्हतं.
त्या भागामध्ये आता सांगू नये, आता आपण सर्व परमार्थ मंडळी आहे, परमार्थ अनुग्रही मंडळी आहे. जनार्दन स्वामीला गोशाळा बांधायची होती आणि म्हणूनच त्या ठिकाणी एका सद्ग्रस्तांनी जागा दिली. आम्ही तिथं दरवर्षी जातो, 27 वर्षापासून दररोज कार्यक्रमाला जातो, धान्य कलेक्शन करतं मुलांकरता. तर दररोज प्रत्येक गावाला प्रवचन करून आज त्या भागामध्ये तात्यांना सांगायला मला हे वाटतं की त्या भागामध्ये ज्या गावामध्ये आता आश्रम आहे तिथं 2-3 गावं असे की दररोज तिथं 700 किलो मांस विकलं जायचं. आणि कशाचं मांस, आता थोडी बंदी आली, बंदी नव्हती त्यावेळेस. देव कळकळला, काय करावं समाजाला. पण गुरुदेवांची कृपा आहे. जसं माऊलीने प्रत्येक अध्यायामध्ये गुरुदेवांचं स्मरण केलं. तुमच्या स्फूर्तीने हे करतो, तुमच्या शक्तीने हे करतो, माझ्याच शक्ती नाही, तुम्ही करून घ्या या देहाकडून. अशाच प्रकारची प्रार्थना केली आम्ही जनार्दन स्वामीला की देवा, जनार्दन देवा हे तुम्ही करून घ्या. 700 किलो मांस. बरं सांगणारे आपले लोकच, आम्ही पाहतो बाबा आमच्या देखत. मग त्या ठिकाणी गोशाळा झाली. आता ते लोक म्हणतात की बाबा खूप चांगलं झालं. मुस्लिम बांधवसुद्धा कार्यक्रमाला मदत करतात. यज्ञ होतो आमचा दरवर्षी. एका यज्ञाला संपूर्ण तांदूळ काही नाही, फक्त 3 ट्राल्या पुरणाच्या पोळ्या लागतात आणि दररोजचा कार्यक्रम असतो. त्यांनी दिली मदत. काय झालं, तुमचा कार्यक्रम इकडच्या भागात झाला तर मारामारी संपल्या वगैरे संपलं, अनेक प्रकारचे व्यसन संपले. आणि म्हणून कौतुकाचा भाग असा आहे, या जनार्दन स्वामीचं कौतुक हे माधवगिरी बाबाचं नाही. म्हणून तेच कार्य गुरुमावले या देहाकडून करून घेत आहेत. त्यामुळंच तात्यांना इथं प्रेरणा झाली की इथं केलं पाहिजे. विशेषतः तरुण वर्गच जास्त असतो आमच्या प्रवचनाला. आज तुम्ही आदिवासी भागात जाऊन 15,000 ते 20,000 सगळे तरुणच आदिवासी मंडळ. आणि त्यांच्यात परिवर्तन झालं. किती मोठं काम आहे, हे धर्माचं काम आहे महाराज. हे पामर आहे आम्ही या देहाकडून ते करून घेत आहेत. आमचं काही शक्ती नाही. नाथबाबा प्रत्येक अध्यायामध्ये गुरु जनार्दन स्वामीचं वर्णन करत आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये माऊली आणि गुरुदेवांचं वर्णन करत आहेत. तसेच आमच्या गुरुदेवांचं आहे. श्रीमद आता हे एकादशी एकनाथी भागवत आहे ना, याच्या 5.25 ओव्या त्यांच्या पाठ होत्या. दुसरी शिकलेली. पर्जन्याच्या धारा गणता येतील नृपवरा, पृथ्वी दुरांकुरा त्याही गणिता पावेत, परंतु त्या अनंताची शक्ती सर्वथाना गणवे. रसनेद्वारे रस घेता मातली इंद्रिय सत्ता, नेऊन घाली अधप पाहता रसना मूळ न कळे. आहार शुद्ध पाहिजे महाराज. सगळंच शुद्धतेचं भाग आणि नाथबाबांनी भागवतात आणून ठेवलं आहे. आणि म्हणून द्या हो, हेच अशा प्रकारचे या अशा महापुरुषाच्या ठिकाणी 3 गुण, हे 3 प्रमेय आढळतात. त्यांच्याकडूनच असं कार्य होतं. हमदो हमारेकडून होणं शक्य नाही, व्यापक कार्य होणं शक्य नाही. तुमचं संसारापुरतं तुम्ही करतात ते चांगलंच आहे, तुमचं विश्व तेवढं आहे. पण आता विश्वात्मक देवे हे आता मीडियाचं माध्यम फार चांगलं झालं. आणि आपण ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस 10 रुपयेसुद्धा ग्रंथालयाची फी भरलेली नव्हते. एका गुरुजीने मला 10 रुपये दिले. एकनाथ संशोधन मंदिर आहे संभाजीनगरला, तिथं ते भरले. तिथून भावार्थ रामायण आणलं आणि ते वाचलं. श्रीनाथ बाबांचं एकनाथी भागवताला ते वाचलं. कारण सांगत तात्पर्य का की त्यावेळेस आणि परिस्थिती आता तेवढी परी आता नाही राहिली. आता खूप चांगली सुधारणा झाली, समाज चांगला झाला, सगळं चांगलं झालं. म्हणून अशी अध्ययनशीलता जनार्दन स्वामीची शिकवण आहे. अध्ययन यजन याजन दान प्रतिग्रह हे केलं पाहिजे. हे ब्राह्मणाचे कर्म नाही. ज्याला ब्रह्म जाणायचं त्याचे कर्म आहे. ज्याला जाणायचं आहे ईश्वरी तत्व त्यासाठी कर्म आहे. यजन करावं, याजन करावं, दान करावं, दान घ्यावं, दान द्यावं. काय चाललं आहे? दररोज मिष्टान कुठून येतं? हमदो आम्हाला जर 4 पाहुणे आले तर आपण म्हणतो पाल तर तांबे घालून बैस. लोकांना वाटतं अडचणी घरामध्ये निघून जातील पाहुणे. अशी मनस्थिती झाली आहे, अशी संकुचित मनोवृत्ती झाली आहे समाजाची. 4 पाहुणेसुद्धा सहन होत नाही. आणि म्हणून द्यावं, किती अन्नदान चालू आहे, किती प्रकारचं सत्कार्य चालू आहे. आणि एवढं मोठं कार्य करताना या 3 गोष्टीची आवश्यकता आहे, जे आपल्याला आपल्या
तात्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे देवानी की असा जो महात्मा आहे, जो विषयाची मोठ झाडी, खूप मोठं जंगल आहे. आता माऊलीच्या वेळेस किती जंगल असेल विचार करा. इथं 750 वर्षपूर्वी काय परिस्थिती असेल. तपोवन आहे, गंगामाईचं काठ आहे, ऋषीमुनींची भूमी आहे, भृगुरशीची भूमी आहे आणि दंडकारण्य दंडक राजाची भूमी आहे. इथं दोन्ही पण आहे. इथं सीतामाईला चोरून नेण्यासाठी साधूचा वेश घ्यावा लागला. साधूच्या वेशात काय केलं जातं तुम्हाला काही सांगायची गरज नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. घनदाट अरण्य अथवा म्हणतं की रामरायाचं 1,00,000 वर्षपूर्वी काय असेल ते तुम्ही आता तिथं नकाशा लावलेलं आहे पहा. प्रभू रामचंद्र अयोध्येतून आणि लंकेमध्ये कसे गेले याचा अभ्यास त्या शर्मा नावाच्या सद्ग्रस्तांनी केला. 50 वर्ष लागले. कुठून कुठून रामराय आले, इथं कसे आले, इथपर्यंत कसे पोहोचले, इथून पुढं दक्षिण भारतात लंकेपर्यंत कसे गेले, असे जहा जहा रामचरण पद जाई, जिथं जिथं रामरायाचे चरण पडले त्याचा अभ्यास करायला 50 वर्ष लागली. गंमत आहे का? 50 वर्षामध्ये किती स्मरण झालं असेल. 50 वर्षापासून रामरायाचं किती अध्ययन झाले असेल आणि पायी फिरून तो नकाशा पूर्ण केला. एकच यात्रा केली देवाने, अयोध्येपासून तर लंकेपर्यंत. लंकेपासून तर पुढं पुष्पविमानाने गेले आणि अयोध्येपासून जनक राजा, 2च यात्रा झाल्या. त्यामुळे ही यात्रा फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी रामरायाचं वास्तव्य झालं. इथूनच सीतामाईचं अपहरण झालं. हे तपोवन आहे. म्हणून सत्कार्यासाठी शास्त्र असं सांगतं की तप करो नर्मदा तटी, देह सोडो काशी आणि दान करो कुरुक्षेत्र. आणि या सर्वांचं कॉम्बिनेशन करताना, सर्वांचं एकत्रीकरण करताना असं सांगतायत की सर्व कर्म करो गोदा तटी. गोदा तटी म्हणजे गोदावरीच्या किनाऱ्यावर कोणतंही कर्म केलं ते सिद्धीला जातं. कोणतेही इथं पहा, कुंभमेळ्याची भूमी. आता 5वा कुंभमेळा आहे आपल्या इथं. पहिला एवढी सुधारणा नव्हती पहिल्या कुंभाला. नंतर हळूहळू हे येत गेलं. तुमच्यासारख्या भाविक भक्तांच्या माध्यमातून, सेवेतून हा एवढा परिसर उभा राहिला. तर आता किती आनंद आहे, किती किती आनंद रे, आनंद रे. सांगू सद्गुरु राया, किती किती आनंद रे, आनंद रे. सांगू सद्गुरु राया, तुझ्या नामाची रे, नामाची रे, झुळझुळ वाहे गंगा. तुझ्या नामाची रे, नामाची रे, झुळझुळ वाहे गंगा. किती आनंद रे, आनंद रे, सांगू सद्गुरु राया, किती किती आनंद रे, आनंद रे. सांगू सद्गुरु राया. हे विकाराचं जंगल आहे महाराज. माऊलीची भाषा फार गोड आहे. माझी कामक्रोधाची साखळी. माऊलीने एका ठिकाणी वर्णन केले की आंधळ्याची काठी अडकले कवने बेटी. जंगल बांबूचं आहे, आंधळ माणसाच्या हातात काठी. किती ठिकाणी अडथळेल तो. म्हणून द्या हो, ईश्वर पडद्याच्या पलीकडे. आणि हे पडदे काम, क्रोध, मद, याच्यातच खूप साधना खर्च होते. ही सर्व साधना खर्च झाल्यानंतर तो एकच आहे, तो हा विठ्ठल बरोबर, तोच हा आहे. पण हा समजण्यासाठी विकार पूर्ण जावं लागतात. पहा तुम्ही सगळे म्हणतात इथं सगळ्या हृदयस्थ नारायण सगळ्याच्या, आणि थोडं पाठ मोर शिरले की निंदा करतो आपण, काही त्याच्याविषयी काही बोलतो. त्याचे 3 गुणाचा भाग येतो. कोणामध्ये कोणता गुण जास्त आहे, कोणामध्ये सत्वगुण जास्त आहे, कोणामध्ये रजगुण जास्त आहे, कोणामध्ये तमगुण जास्त आहे, त्याची आपण निंदा करतो. म्हणून द्या हो, या विकाराचं भगवान बुद्धांना विचारलं की तुम्हाला आत्मज्ञान झालं किंवा बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय झालं नेमकं. त्यांनी सांगितलं तर मला ते सांगता येणार नाही, पण एवढं मात्र खरं आहे, माझ्या उपासनेनं माझ्यातले विकार निघून गेले. आणि विकार निघून गेला तर निर्विकार स्थिती कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, तो चिदानंद आहे. तर हे थोडं अवघड आहे.
पण इथं सांगितलं माऊली, कामक्रोधाची साखळी चुकवणे आला पाडी सद्भावनेच्या. अशी सद्भावना ईश्वराबद्दल करून, नामस्मरण करून, तपश्चर्या करून आणि अध्ययन करून, अध्यापन करून आणि स्थिर झालं की मग काय, मग असे साधू झाला. साधू म्हणजे भगवेश धारण करणारा का? नाही. अशी वृत्ती 6 विकार ज्याने धुवून टाकले तो साधू. जनार्दन स्वामींनी 6 विकार धुवून टाकले. तपश्चर्या केली 16 वर्ष, शिव नामाचा जप केला आणि विकार शांत करून टाकले. आणि हे झाल्यानंतर खरं असते की ईश्वरी साक्षात्कार झाल्यानंतर आपल्यात यायची काही गरज नाही, निर्विकार स्थिती राहू शकतात. पण सद्भावनेची काय म्हणतात माऊली, सद्भावनेची निर्माण झाली की नाही, आपण अशी ठावेची इतर अशी दाखवावे. आपल्याला जे कळलं ना, नामामध्ये एवढी श्रेष्ठ साधन आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. हा सत्पुरुषाचा भाव आहे. आणि सगळ्यावर प्रेम असावं. यस्य वेदमय वाणी, यस्य देवमय तनू. तपश्चर्यानं शरीर देवमय होऊन जातं, वाणी वेदमय होऊन जाते. यस्य वेदमय वाणी, यस्य ब्रह्ममय दृष्टी होऊन जाते. सर्वांना हे मिळालं पाहिजे अशी वृत्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला संत म्हणतात. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. मग साधू संगे सुबटा. असा साधू जर तुम्हाला मिळाला तर ते काय करतील, ते आपल्याकडून तुम्हाला अगोदर जाग करतील. उठा जागे वाहना, भय आले मोठे. अगोदर जाग करतील, मग तुम्हाला शिकवतील. आणि जाग केल्यानंतर, शिकवल्यानंतर तुम्ही त्याचं अनुकरण केलं तर मग सांभाळतील, नाहीतर सांभाळणार नाही. बने तुम्हाला अनुभव पाहायला मिळते ना. आम्ही ॲक्सिडेंटमधून वाचलो, आम्ही फलान झालो, विस्तार झालो, अनेक प्रकार. संसार हे समस्या एवढ्या आहे की विचारूच नका. समस्या जास्त आणि विश्वास कमी, म्हणून या गोष्टीत होऊन राहिलं आता. म्हणून या लोकांचं पोट भरून राहिलं. सांगू नये, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, तुम्ही ज्ञानी मंडळी. काय चाललं समाजात. म्हणून असे काही संत आहे की त्यांना, जसं गाडगे महाराज म्हणा, तुकडोजी महाराज म्हणा, काय करावं या समाजाला. सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडच नाव. हो अज्ञानी लोकांची तिकडच धाव. म्हणून द्या हो हे अज्ञानाचं काय. म्हणून माऊलीने लिहिले की ज्ञानेविने नाशिले. म्हणून त्याच ज्ञानराजांचं काही अपूर्ण कार्य झालं. 9027 वया लिहिल्या त्यानं. आणि नाथबाबांनी 18,886 89 वया लिहिल्या. डबल कार्य केलं. ते जसे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आहे, तिला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. तिथं भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेली उद्धव गीता आहे. भगवान दत्तात्रेयाने सांगितली यदुराजाला यदुगीता आहे. याच्यामध्ये एकनाथी भागवतमध्ये 2 गीता आहे. आणि त्याचंच विश्लेषण एवढं केलं. 1533 नाथबाबा जन्माला आले. जन्मताच ब्राह्मण कुळात असल्यामुळं आईवडील गेले, आजूबाजूने सांभाळ केला. दररोज नित्यकर्म करायचे, मौंजीबंधन झालं, न गंगेवर जायचं, स्नान करायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचे. महानुभावा सांगितले असं आहे की मुंगीच्या घरा कोण जाये मूळ, देखून या गोळ धावे. तुम्ही गोळ व्हा, मुंग्याला बोलायची गरज नाही. एका डब्यामध्ये साखर आहे, एका डब्यामध्ये मीठ आहे. मिठाच्या डब्यामध्ये साखर भरा, साखरेच्या डब्यामध्ये मीठ भरा. मुंगी बसेल का? तुम्ही फासणार, मुंगीने फासणार. म्हणून प्रत्यक्ष जनार्दन स्वामीच साधुरूपानं आले. सकाळी सकाळी ब्रह्मस्नान करताना, सूर्याला अर्घ देताना, ओम भास्करायन भूर्भुस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं. फार मुलगा चांगला दिसतो, गायत्री मंत्राचं पठण करतो वगैरे. अरे बेटा कुठं राहतो? म्हणून इथंच राहतो पैठण क्षेत्रामध्ये. काय करतो म्हणून, काय अध्ययन करतो. माझे आईवडील गेलेले आहेत, माझे आजोबाजी मला सांभाळ करतायत. आणि मग आता अरे बेटा
तुला गुरु केलेला असेल तू आता मौंजी बंद झालं म्हणजे गायत्री म्हणतं अरे परात्पर गुरु गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु भेटत तुला हे समजणार नाही. गौसागरातून तरुण जाण्यासाठी आणि परात्पर गुरुपेक्षाही आणि परमेष्ठी गुरुची आवश्यकता असते बेटा. म्हणे असे गुरु कुठं मिळतील? म्हणे आहे देवगिरी जिथं किल्ला आहे त्याच्यामध्ये जनार्दन स्वामी नावाचे एक सत्पुरुष आहे, ते तुला कृतार्थ करतील. नाथबाबाजी घरी आले, आईवडलं आजी आजोबाला विचारलं की मी जाऊ देवगिरी किल्ल्यावर? जा बेटा, चांगलं आहे. असे मुलं पाहिजे. मला तर काही काही ठिकाणचं कौतुक वाटतं की मुलाला बळजबरी किंवा ना ज्ञानेश्वरी गाथा वाचायला लावतात. धन्यवाद आहे त्यांच्या आईवडिलाला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तर जीवनाचं कल्याण आहे तीच समातापांची काठी होईल तुमची. म्हणून मुलाला धर्मइष्टीदम धनम, धर्मरूपी धन द्या हो, विद्या देऊ नका असं माझं म्हणणं. मी पण शिकलेलो आहे, माझं पण उच्च शिक्षण जनार्दन स्वामींनी केलं. शिक्षण घ्यावं, संसारासाठी ते आवश्यक आहे. आताची परिस्थिती विज्ञान युग असल्यामुळं इंग्रजी शिकलं पाहिजे, पण त्याबरोबर हे पाहिजे चांगले आपल्या मराठा कुळामध्ये जन्माला आलेले मुलं सहज आले तर त्यांनी पाहिलं की काय लिहिलेले आमच्या खोलीसमोर. एखाद्याने आम्हाला वाढदिवसाच्या मतानं पसायदान दिलं. म्हणजे काय कोण लिहिलं काय म्हणावं? ITI झालेलं म्हणजे IT शिक्षण घेतलेलं, मराठा कुळात जन्माला आले, आईवडील चांगले धार्मिक विचार, पण लहानपणापासून होश निघून गेला महाराज धर्माचा. या हॉस्टेल पण काय म्हणले, भोजन करणं माँ के हाथ का, चाहे उसमें चौ हो न हो, रास्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो, बात करना सच चाहे उसमें बैर हो. कुठं राहिलं सांग? कुठं ही संस्कृती कशी टिकेल? म्हणलं ताई हे पसायदान आहे. ज्ञानेश्वर माऊलीने विश्व प्रार्थना आहे. आता 450 भाषेमध्ये श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीचं भाषांतर झालं आहे. 625 भाषा आणि पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये वापरल्या जातात. त्यामध्ये ही विश्व प्रार्थना म्हणून आता जाहीर झालं आहे. हिचं तुम्हाला कळत नाही, समजून घ्या. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार वारंवार, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. सगळ्याचाच हा प्रश्न आहे. हे केल्यानं काय होईल? सगळंच भौतिक जीवन आहे ते त्याचं. मग आमच्यासारखे लोक काहीतरी असं लहान मुलं जसं रडायला लागलं तर चॉकलेट देतो, तसं म्हणून सांगते की बसायचं वाचा दररोज. काय होतं मग तुम्हाला समजेल. आईवडिलांना ऐकलं, त्या मुलीने पण पाठ केलं. आता काल परवा पेढे घेऊन आले, चांगल्या प्रकारचं बसायदान पाठ झालं दररोज सकाळ संध्याकाळ. म्हणते ना समतिकीचं बेटर द्यान नथिंग, काहीच न करण्यापेक्षा थोडं का होईना करतात ना. मला चांगल्या प्रकारचे 95% मार्क पडले. म्हणलं ते बसायदानानंच पडले, दुसरं कशाला नाही पडले. असं थोडं सांगावं लागतं. गूळ व्हायसाठी अगोदर ऊसापासून गूळ तयार व्हायला पुष्कळ. आणि म्हणून देवा अशा प्रकारचे संत जर तुमच्या जीवनात आले तर तुमचं अर्ध काम झालं. नाथबाबा एकनाथ जनार्दन स्वामीकडे गेले, मला सेवा द्या. तद्विधी प्रणिपातेनम परिप्रश्ने सेवाय उपेक्षिते ते ज्ञानम ज्ञान, ते ज्ञान वैगा बरवे जने मनिमथे आणावे, ते संताशी बजावे सर्वस्वी. म्हणून तन जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाश. नाथबाबा गेले तर असा अष्टांग नमस्कार घातला. जनार्दन स्वामीने सांगितलं काय लागतं बेटा तुला? मला काय नाही, तुमची सेवा करायची.
ते किल्लेदार होते, सेवेचा भाग दिला, हिशोबाचा लिहा, एक आण्याचा हिशोब चुकला. पहाटे 3:30 वाजेपर्यंत ते हिशोब शोधित राहिले. जे संत आहेत त्यांनी जे कार्य सांगितलं ना बाबा, त्या तिसऱ्या अध्यात काय येदरते ते श्रेष्ठ, येथे वडील जे जे करत त्याच आपलं सर्वसामान्यासाठी तो धर्म आहे महाराज. पुढं तुम्ही धर्माचा सखोल अभ्यास करू शकता. अहिंसा काय, सत्य काय, अस्तेय काय, एवढं धर्माचे 4 पाय कुठं समजणार आपल्याला समजणार आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण आपल्याला कुठं समजून सांग, एवढा भावार्थ अन्वयार्थ आपल्याला समजणार आहे का? ते सांगतील तोच आपल्यासाठी धर्म. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, रंगले रंगले हो. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. जनार्दन स्वामी प्रसन्न झाले, टाळी वाढली, त्यांना हिशोब सापडला. सांगितलं जनार्दन स्वामींनी की नाथा तुझी ब्रह्मानंद टाळी लागली बाबा, चांगलं झालं. एवढे नेकनिष्ठानं काय लागतं तू तर ते मागून घे. आणि काय नाही देवा, तुम्हाला दत्तात्रेयांचं दर्शन नित्य होतं दर गुरुवारी. तुम्ही दत्त महाराजाचं दर्शन घ्या, मला पण त्यांचं दर्शन घ्यायचं. आमची जन्मभूमी आहे, तिथून जवळच देवगिरी किल्ला आहे. आम्ही लहानपणी जनार्दन स्वामीच्या वारीला जायचो. आमच्या या भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि परमपूज्य गोटेराम बाबा होऊन गेले, ते मारुतरायाचे भक्त होते, ते पण त्या वारीला यायचे. परवा आता मला चालता येत नाही, जसं आपल्याला आता गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर या हॉस्पिटलवर बसायला लागतं ना, खाली बसून प्रवचन करायला पाहिजे, पण आता नाविलाज. 2020 पासून बसताच येत ती मांडी घालून, बरं चालताच येत नव्हतं. आश्रमात सुद्धा इथून तिथं मंदिरात सुद्धा जाता येईन अशी अवस्था झाली. आणि म्हणूनच सांगितलं की नाथा तुला काय पाहिजे, म्हणून मला दत्तांचं दर्शन पाहिजे. मग काय हरकत नाही, शूलभंजन नावाची टेकडी आमची जन्मभूमी जवळच आहे. तिथून अजून ते वडाचं झाड आहे, जंगल आहे, मोठा डोंगर आहे, डोंगरावर जावं लागतं. खाली पाण्याचं टाकं आहे, फ्रीजमध्ये सुद्धा एवढं पाणी थंड नाही तेवढं त्या टाक्याचं पाणी थंड आहे. हा दे तिथं बऱ्याच वेळ जाऊन आला. तिथं नाथबाबांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, जनार्दन स्वामींनी सांगितलं बाबा तुला अनुष्ठान कर, काही दिव्य अनुभव आला की मग तू माझ्याकडे ये. तिथं जवळच आम्ही गुरं चारायला जाणे, शेळ्या वगैरे चारायला जाणे, जंगल असल्यामुळं, गवताळ प्रदेश, गवताळ जमीन असल्यामुळं डोंगरावर तिथं नाथबाबांना हे ठेवलं अनुष्ठानाला. आणि तिथून देवगिरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी जनार्दन स्वामी बसायचे, आता शोध लागला. तिथून ते दुर्बीण लावली तर त्याच वडाच्या झाडाखालपर्यंत एकाच रेषेत आहे. आता शोध लागला, ते शूलभंजन टेकडी म्हणतात, आमच्या जन्मभूमीजवळच. त्या टाक्याचं पाणी पण केलं आम्ही. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी नाथबाबाच्या दर्शनाला गेलो. आणि तिथं अनुष्ठानाला बसता असताना, आता तुम्ही भागवतावर फोटो पहा, नाथबाबाच्या डोक्यावर असे नागाची फणी आहे. ती नागाची फणी कोणतरी मुलगा तपश्चर्या करतो बा, अनुष्ठान करतो. शेतकरी यायचे, गुरं चारणारे यायचे, त्यांच्याजवळ शिदुरी काय दूध वगैरे द्यायचे. तो शेतकऱ्यानं दूध ठेवल्यानंतर नाग पाहिलं, तो घाबरला. तर नागाला कोण घाबरणार नाही महाराज. स्वप्नात आलं तर माणसं डचकून उठतात. एका जणांना स्वप्नात नाग आला, तो डचकून उठला. टिंब शेजारी झोपलेली होती. हो काय झालं म्हणे, माझ्या मागं नाग लागला. कमाल झाली, मी नागेन तुमच्याजवळ झोपेला असताना तुमच्याजवळ नाग कसं काय लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अनुभव आला. नाथबाबा परत आले, जनार्दन स्वामीकडे आले. असं घडलं. आता काही हरकत नाही. आता माझी एक इच्छा आहे, श्री एकनाथी भागवत म्हणजेच श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर मराठीमध्ये टीकाली. आता त्यावेळेस मराठीचा द्वेष करणारे कमी नव्हते. संस्कृतच पाहिजे, ग्रंथ संस्कृतीमध्ये पाहिजे. ते ग्रंथ जेव्हापर्यंत त्या ग्रंथीमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला तो अधिकार नव्हता. ग्रंथी म्हणजे गाठीत बांधून काय अर्थ आहे, ते प्रगट झालं पाहिजे. म्हणून प्रगट गुह्य बोल. हे गुह्य प्रगट करण्यासाठी काय सामर्थ्य खर्च केला असेल महाराज. अरे एक दिवस नाही 21 वर्षाचा की ज्या दिवशी माऊलीची उपेक्षा झाली नाही.
एक दिवस नाही असं 42-48 वर्षामध्ये की तुकाराम महाराजची उपेक्षा झाली नाही. तरी परंतु समाजाकरता हे संत हृदय आहे. बागून घ्या. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, तोची जाना जगी, लोभ अहंकार हे मना. एवढे टीका लिहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि नाथबाबाच्या घरी श्रीखंडाच्या रूपानं पाणी भरलं. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सगळं नाथांचं चरित्र तर सांगितलं पाहिजे. नाथबाबा लिहित आहेत की निज भक्तमुखे कथा आदरे ऐके श्रोता, तयाचे भाग्य तत्वता मजशिनी वर्णवे. वक्त्यापेक्षा श्रोत्याचं भाग्याचं पण आदरानं ऐकलं पाहिजे. भाग्यवंत छंदमणी, भाग्यवंत छंदमणी, गोडकानी ऐकते, गोडकानी ऐकते. वक्त्यापेक्षा श्रोत्याचं भाग्य जास्त पण आदरानं ऐकलं पाहिजे. आता पुरुषोत्तम मास आहे, अधिक महिना आहे, शिवाय आणखीन आमच्या ग्रामीण भागामध्ये धोंड्याचा महिना आहे. जावायला बोलवतात, त्याला जेव घालतात, चांगल्या प्रकारचे कपडे करतात, केलं पाहिजे. पण जावायला जावई म्हणून नाही. पुरुषोत्तम मासामध्ये आज सांगितलं आहे की आपली मुलगी ही लक्ष्मी आहे, जावई हा लक्ष्मीकांत आहे म्हणजेच नारायण आहे असं म्हणून त्यांना त्या अनारशाचं वाण द्यावं. त्या अनारशावर जेवढे छिद्र आहे हे पुरुषोत्तम मासाच्या महात्म्यामध्ये सांगितलं आहे की तेवढ्या छिद्राचं पुण्य तुम्हाला मिळेल. लक्ष्मीनारायण म्हणून तुम्ही त्यांची पूजन केलं तर आदरानं केलं पाहिजे. पण एक जावई आले पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आणि 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 15 दिवस झाले. अहो मामी जाऊ द्या, मला घरी काम आहे. बघ खायला चांगलं मिळतं, मिष्टान्न घरी, दूध दुभतं भरपूर आहे. म्हणे तुम्हाला एकच जावे बापू, एकच काम आहे तुम्हाला. फक्त तुम्ही सकाळी उठले, स्नान केलं का, गंध वगैरे लावा वगैरे आणि तुम्ही फक्त आमच्या म्हशीसमोर उभे राहा. चांगली गोष्ट आहे. दररोज जर बासुंदी मिळत असेल तर कोण करणार नाही महाराज. असा ज्येष्ठ मासाच्या वेळेला असे नांगरणी होऊन गेली असेल, वावरात काही काम नाही. 15 दिवसानंतर जावाई थोडा काळा होता, भरपूर काळा होता, ब्लॅक ब्युटी. 15 दिवस झाले, मामी आता मला जाऊ द्या म्हणे. आता जा, आता काही हरकत नाही. आणि का बरं मला 15 दिवस ठेवलं? म्हणजे आमची म्हैस आहे ना, तिचं पारडू मेलेलं आहे. तुम्ही जवळ उभे राहिले का ती बरोबर दूध देते. आता मला सांगा, हा जावायचा आदर आहे का अनादर नाही? श्रीराम जय जय राम. राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आदर फार महत्वाचा आहे. किती कोणी येऊ द्या, लहान येऊ द्या, थोर येऊ द्या, आदर ज्यांच्या अंतकरणात त्यांनी ते सगळ्याचा आदर करतात. उपेक्षा करणारा सुद्धा. नाथबाबा तो नाही ते 21 वेळेस थुकला, कोणी म्हणते 108 वेळेस थुकला, त्याचा अनादरण केला, त्याला आदरानं दिलं. उलट त्याला आणखीन मध घेऊन गेले त्याच्या त्या यवना घडी, तुझं तोंड पान खाऊन खाऊन सोलला असेल, हे मध लाव, याला म्हणतात संत. आणि म्हणून देव एकनाथी भागवताचे 18,889 ओव्या लिहिल्या. जनार्दन स्वामी प्रसन्न झाले, चांगलं झालं. आणि मग श्रीखंड्या आपल्या घरी 12 वर्ष राहिला. तुम्हाला माहिती आहे, द्वारकेचं ब्राह्मण आला, अहो तुमच्या घरी श्रीखंड्या नावाचं कोणी आहे का? मला साक्षात्कार झाला की तो भगवान श्रीकृष्ण आहे. नाथबाबाला काय वाटलं असेल, तर नेमके कावड घेऊन गेलेले होते. श्रीकृष्ण आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. हो, ते कावड घेऊन येईपर्यंत गिरजाबाईंनी सांगितलं, अहो इतके वर्ष आपल्याकडं काम करतो, त्याचं लग्न तरी करून द्या. त्यानं काही सांगितलंच नाही, माझी आई कोण, वडील कोण, काय नाही, मला फक्त तुमची सेवा लागते, मी एक सेवाधारी. अनाथ आहे, खरवाच तो अनाथ आहे का? तो अनाथाचा नाथ आहे, मला कोणी नाही.
फक्त अहम भक्त पराधीना, मला फक्त तेच आहे. जे भक्त आहेत ते माझे नात लगे, बाकीचे नातं गोत्यात घालणार नातं माझ्याकडे चालत नाही. आणि गिरजाबाईंनी सांगितलं गाव त्यांचं लग्न करून द्या. 12 वर्ष आपल्याकडं पाणी भरून राहील, कोणाला वाटणार नाही महाराज अनाथ मुलाचा सांभाळ करतात. हा सुद्धा ही व्यसनमुक्ती. व्यसन असो माणसाला जरूर, पण दानाचं असं. चिंता असावी माणसाला जरूर, पण शास्त्राची असावी. चिंता असावी शास्त्राची, व्यसन असावं दानाचं. आणि तिसरं काय सांगायचं तात्पर्य हे की द्या हो की त्याचं लग्न करून द्या. आणि ती कळलं नाथबाबाला. मला सांगा नाथबाबांची अवस्था काय झाली असेल, गिरजाबाईची अवस्था काय झाली. प्रत्यक्ष अनंत कुठे ब्रह्मांड नायक आपल्याकडे पाणी भरतो. काय म्हणायला पाहिजे, काय गैवरून आला असेल. आणि आले नाही परत कावड घेऊन. काम झालं. काम झाल्यावर जास्त काय थांबायची गरज. का बरं सेवा केली. म्हणून नाथबाबाला पश्चाताप झाला. आपण लग्न नाही करू शकलो म्हणून नाथबाबाने रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. रुक्मिणी स्वयंवर लिहिलं की त्यानिमित्तानं अगं गिरजा अरे आपण गद्यरूपानं पद्यरूपानं त्याचं लग्न लावून देऊ. आपण म्हणतो ना ज्ञात अज्ञातचे कोणी असेल वाङ्मयानं तुमचे आमच्या वाणीनं तुमचं स्वागत करतो वगैरे तशा प्रकारचं. आणि रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ आहे. माझ्या माय बहिणी असेल कोणी अविवाहित असेल तर दररोज एका देवाचा. आता तेवढंसं गोळ दाखवलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला आवड निर्माण होणार नाही. दररोज एकाच देवाचं. अशा हजारो माय बहिणीचा अनुभव आहे. त्यांचं लग्न चांगलं झालं, व्यवस्थित झालं. का बरं होणार नाही त्याचं स्मरण केल्यानंतर. आणि म्हणून देव रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ लिहिला. गिरजा आपण भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली, पण रामाची पण काही केलं पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाचं मंत्र आहे रामकृष्ण हरी. आपण कृष्णाची भक्ती केली, पण आता आपण रामाची पण भक्ती करायला पाहिजे. म्हणून भावार्थ रामायण लिहायला 40,000 ओव्या आहे महाराज. गंमत आहे. एक पत्र लिहिता येत नाही भाऊ. प्रेमपत्र सुद्धा लिहिता येत नाही. पहिला डायलॉग नको फेल व्हायला, अशी अवस्था झाली. 40,000 ओव्या. गंमत आहे का. थातुरमातुर अर्ज सुद्धा लिहिता येत नाही M.Com झालेल्या मुलांना. आमच्या आता इथं आम्ही घेतो इंटरव्ह्यू घेतो, नाही लिहिता येत. काय म्हणाल पाहिजे, कोण शिक्षण आहे हे. प्रॅक्टिकल नॉलेज आहे. एक मुलगी आली, एक शेतकऱ्याकडे गेली, BSc ॲग्री झालेली. सांगितलं तात्या तुम्ही अशी शेती करा. आमच्या वडिलांना सुद्धा तात्या म्हणायचे अशी शेती करा, अशी पद्धतीनं लावा, हे लावा ते लावा. त्यानं सांगितलं बसा साहेब बसा. अगं यमुना साहेबाला चहा कर. चहा कर. दूध अशा प्रकारची गाई पाळा, अशा प्रकारची म्हशी पाळा. आणि ही गाय किती दूध देते. ते म्हणे ताई ती गाय नाही ती घोडी आहे. आधी या घोडीला कुठं कळतं ती गाय आहे. अशा शिक्षणाला काय अर्थ आहे महाराज. ज्ञानविज्ञान हे ज्ञानविज्ञान त्याच्याकडे ज्ञानाची परिणिती म्हणजेच विज्ञान. प्रॅक्टिकल नॉलेज, अनुभवानं सिद्ध झालेले. नाथबाबांनी रामायण पूर्ण लिहिलं. आता जिथं रामायण चालतं तिथं मारुतरायाचं अधिष्ठान असतं. एक पाठ मांडावा लागतो, त्याच्यावर मारुतरायाचं आव्हान करावं लागतं आणि तिथं मारुतराय येऊन बसतात. नाथबाबा आणि लंकाकांडचं वर्णन करताना सांगायला लागले की लंकेमध्ये सर्व फुलं पांढरे होते. आता बऱ्याच वेळेस असं सांगितलं नाथबाबांनी. तिथं सर्व भगवान शंकराचं भक्त असल्यामुळं रावण त्यानं सर्व पांढरे फुलं लावलेले होते. आता 3-4 वेळ झाल्यानंतर मारुतरायाने रावलं गेलं. जो पहिलो नसतो ना तिकडे कुस्ती चालते तर हा इकडं असं करतो, कधी पाठ लागल. पहिलवान लोक सांग कुस्ती खेळात. नाथबाबाचं 2-3 वेळ झाल्यानंतर त्यानं विचारलं की हो नाथबाबा खोटं बोलता तुम्ही. लंकेचे सर्व फुलं पांढरे नव्हते, लाल होते. मारुतरायाने सांगितलं तुम्ही दुसरे तिसरे कोणी नाही, मारुतरायाचं असली पाहिजे. अशी ओळख करून घेतली पाहिजे. खरं सांगा तुम्ही कोण आहे मारुतराय. मग सगळे फुलं पांढरे होते असं मला माहिती आहे. नाही हो सगळे फुलं लाल होते. मग सीतामाई त्या ठिकाणी होत्या ना, मग तिला विचारा. म्हणून मारुतरायानं नाथबाबाला सीतामाईचं आव्हान करून बोलून घेतलं. सीतामाई खरं सांगा तुम्ही तिथं बरेच महिने होतात. लंकेचे फुलं पांढरे होते का लाल होते.
सीतामाईनं सांगितलं, खरं सांगतो मारतळ्यात तुम्हाला राग येऊ देऊ नका, तिथं सगळे फुलं लाल होते. कमाल झाली. मग याचा निर्णय कोण दिला? मग लक्ष्मणाला पाठवलेलं सीतामाईला घ्यायला. त्यांना पाहिलेलं आहे. मग लक्ष्मणाला बोलवा. परत सीतामाईनं लक्ष्मणाचं आव्हान केलं. लक्ष्मणाला बोलून रामकथेत बरं का 2.5 लाख वर्षानंतर, आता 500 वर्षापूर्वी मारुतराय आले, सीतामाई आली, लक्ष्मण आलं. लक्ष्मण खरं सांग, तिथं जे सर्व फुलं पांढरे होते असं नाथभाव म्हणतात, पण मी म्हणतो तिथं फुलं सगळे लाल होते. नाही म्हणे, पांढरेच होते. काय करावं, याचा निर्णय कोण देईल आता? म्हणे रामरायाला बोला, ते निर्णय करून देतील. कोणतरी वकील पाहिजे ना, जज पाहिजे ना कोणी, जजमेंट शीट ऑफ विक्रमादित्य. मग रामरायाला आव्हान केलं, बोलून घेतलं. कशामुळं? रामायणामुळं बरं. तिघांचं दर्शन झालं नाथबाबांना रामपंचायतचं. म्हणजे रामराया तुम्ही निर्णय करा की तिथं सर्व फुलं पांढरे होते, मी स्वतः पाहिलेले. मारुतराय म्हणतात, सीतामाई सांगितलं खरंच पांढरे होते. लक्ष्मणानं सांगितलं खरंच पांढरे होते. खरंच आहे. मारुतराय असं आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ मी, तुमची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे. तिथलचे सर्व फुलं पांढरेच होते, पण तुम्ही ज्यावेळेस सीतामाईचा शोध करायला गेले त्या वृक्षावर उभे होते, तुम्ही बसलेले होते. रावण आला आणि त्यांनी सीतामाईला आवाजात बोललं काहीतरी. तुम्हाला एवढा राग आला की तुमच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं. का आता काय करू, खाली जाऊन यासारखं काकडीसारख्याचं मुंडकं ओढून टाकू, काय करू, असं झालं तुम्हाला. त्या क्रोधानं BP वाढतो. BP वाढल्यानंतर डोळे लाल होतात. पहा तुम्ही, मारामारी करताना लोक असे शांततेनं मारामारी नाही होत. जय जनार्दन दे दानादान. तुमचे डोळे तिच्या त्रासानं, तिच्या दुःखानं एवढे दूषित झाले की तुमच्या डोळ्यात रक्त उतरलं. का काय करू याला, उभा कापू का आडवा कापू? म्हणून तिथलचे फुलं खरे पांढरेच होते, पण तुमचे डोळे लाल झाल्यामुळं तुम्हाला ते लाल दिसले. सांगायचं तात्पर्य हे की तेव्हा हो की रामायणाच्या पाठामुळं आणि नाथबाबांनी लिहिलेले काही गायबा नावाचं एक सद्ग्रस्त एक मुलगा बाबांची सेवा करायला यायचा, झाडझूड करायचा. त्याची आई पण झाडझूड करायची. तो मुलगा रडायला लागल्यानंतर सांगितलं, मला पुरणाची पोळी पाहिजे, मला पुरणाची. अरे बाबा, आपण गरीब आहे, आपल्याकडे काय पुरणाची पोळी दररोज आहे का? नाथबाबांनी विचारलं की का बरं रडतो ताई तो मुलगा? आई म्हणे, बाबा तो पुरणाची पोळी मागतो. म्हणे, मी त्याला पुरणाची पोळी देतो दररोज. पण त्या दिवसापासून नाथबाबांनी साधी भाजी भाकर खाल्ली 15 दिवस. 15 दिवसानंतर त्या मुलाला घेऊन परत ती आई आली. बेटा, तुझी आई गरीब आहे, तुला दररोज पुरणाची पोळी मिळणार. माझ्याकडे ठीक आहे पुरणाची पोळी. नाथबाबाची श्रीमंती होती. माझ्याकडे ठीक आहे, पण तुला दररोज पुरणाची पोळी कसं मिळणार मी गेल्यानंतर? असं नाही करू. आपण गरीब आहे. कधी अगोदर 15 दिवस भाजी भाकर खाल्ली, पुरणाची पोळी नाही खाल्ली. आधी केले मग सांगितले, तेव्हा कुठं परिणाम होतो महाराज? अशाचा परिणाम नाही होत. म्हणून माऊलीला द्यायला लागलं साधू संग. साधू बोध झाला, नुरुनी आठवला. अशी साधू वृत्ती ज्यांना अंगीकारली आहे त्याचाच बोध होतो महाराज, दुसऱ्याचा नाही होत. तेच अंतःकरणापर्यंत पोहोचतं, दुसऱ्याचं नाही पोहोचतं. आणि म्हणून सांगितलं की आता तू माझ्याकडे राहू द्या आई याला, जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी त्याला पुरणाची पोळी खाऊ घाली. आज शिकलेलं नाही, काही नाही. असं म्हणतात की नाथबाबाचं काही अध्याय लिहायचे राहून गेले होते आणि सांगितलं की नाथबाबा गेले, नाथबाबाचं देह मिळालं नाही. तो गंगेमध्ये समर्पित करून टाकलं त्यांना. नाथबाबाचं देह मिळालं नाही, तुकाराम महाराज देह मिळालं नाही, आणखी निराबाईचं देह मिळालं नाही. गंगामाईमध्ये समर्पित झाले, गंगारूप झाले. जलतत्वात विलीन झालं. पंचतत्वाचं शरीर आहे ना, नाथबाबाचं शरीर जलतत्वाचं होतं. माऊलीचं शरीर पृथ्वी तत्वाचं होतं. खाली आहे अजूनही संजीवनी समाधी. हे सर्व पृथ्वी तत्वातले मंडळी आहेत. जे निवृत्ती ज्ञानदेव सोपान महत्व. आणि नाथबाबा जलतत्वात विलीन झाले. वायू तत्वातलं शरीर मीराबाईचं होतं, श्रीकृष्णामध्ये विलीन झाले. मिळालं नाही त्याला, देहाने मिळाला. असं आताचं वर्णन आहे 300-350 वर्षापूर्वीचं. आणि म्हणून देव हो नाथबाबांचे उरलेले अध्याय माझा गायबा लिहील. म्हणून मी ते साधू संगीत सोबटा उजू सत्कर्माचे वाटा. आपली प्रवृत्ती बाजूला करून, काय प्रवृत्ती होती? दररोज पुरणाची पोळी द्या. प्रवृत्ती कशी निवृत्तीमध्ये झाली?
अध्ययन करणं नाही, काही नाही, काही नाही. माझ्या जडमूड जडमूड मस्तकावरी, माझ्या जडमूड मस्तकावरी हात तुमचा ठेवा. सद्गुरुदेवा, सद्गुरुदेवा, धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो तव गुण गाता. जनार्दन देवा, सद्गुरुदेव. म्हणून माऊली सांगतायत की सामान्य नाही बाबा, नव्हे तो महिमा सामान्य संताचा. ही समजते वासुदेव ऐसा प्रीतिरसाचा ठाव. असं त्यांच्या अंतकरणामध्ये प्रीतीचा रस भरलेला आहे महाराज. जसं आंबा पिकला कसं तो गोड लागतो, वास पण गोड, खाणं पण चांगलं, असं प्रीतिरस त्यांच्या अंतकरणात भरलेला आहे. प्रीतिरसाचा ठाव ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो तोची. सगळ्यामध्ये तो पाहणं ही काही सोपी गोष्ट नाही. ते संतच करू शकतात, ते अधिकारी संतच करू शकतात. गायबाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्याला ज्ञान झालं, समस्त प्रवृत्तीने येऊन गेली, निवृत्ती मार्ग स्थित झाला आणि सद्भावना उत्पन्न झाली. आणि अज्ञानी असूनसुद्धा रामायणासारख्या ओव्या लिहितो. सोपी गोष्ट आहे. जडमूडला सुद्धा चांगली सद्बुद्धी देण्याचं काम या संताच्या स्पर्शातून होतं. नवे नवे त्यांची 3 प्रकारची सेवा सांगितली. एक प्रत्यक्ष देहाची सेवा मिळाली नाथबाबांना, जनार्दन स्वामीची. प्रत्यक्ष देहाची सेवा मिळणं फार महत्त्वाचं आहे. देवा वृद्धावस्थेमध्ये अशी सेवा होणं एखाद्या सत्पुरुषांची फार भाग्यवानचं गोष्ट आहे. नाही तर आपलं त्यांची सेवा घडली प्रत्यक्ष देहाची, त्यांनी दिलेल्या मंत्राची सेवा केली पाहिजे, दररोज त्या मंत्राचा जप केला पाहिजे, ही सुद्धा त्यांची सेवाच आहे. आणि नाही काही तर मंत्र जप करून त्यांनी जे कर्तव्य कर्म करायचे सांगितलं हे ते जर केले ती सुद्धा त्यांची सेवा आहे. आणि म्हणून देवा कर्म, उपासना आणि ज्ञान एका ठिकाणी असणारा महापुरुष दुर्लभ आहे. म्हणून या ठिकाणी वासुदेव समती समात्मा स दुर्लभम असे दुर्लभ असतात. क्वचितांच्या हातूनच असं कार्य घडतं. आणि म्हणून द्यावं आपण अशी ठावे ती इतर अशी दाखवावे, ज्ञानी करून सोडावे सकळजन. किती लोकांचं ज्ञान अर्जन झालं, किती लोकांचं प्रपंच सुखाचे झालं, लाखो प्रपंच सुखाचे झाले. जनार्दन स्वामीचे म्हणा, तात्यांच्या संगतीतले म्हणा, किती लोकांचा उद्धार झाला. आणि तेच ह्या संगतीत नाही, यांचेच मित्र असेल कोणी ते बाबांच्या संगतीत आहे, ते लोक पहा कुठंतरी डाब्यावर असतील. काय फरक आहे? एकाच आईच्या रक्तमोतातून निर्माण झाले 2 जीव भिन्न का? इथं घडवलं त्यांना मडकं, अनगड चिखलाला मडकं घडवलं, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. तो आकार देण्यासाठी ते चाकावर आलेत, गती आली त्यांना, परमार्थाची गती मिळाली आणि मग त्याच्यातून मडकं तयार झालं. नॉन मडक्यामध्ये कोणी दही टाकतात, कोणी दूध टाकतात, कोणी काय टाकतात. आणि म्हणून देह असं घडण्याचं काम हे संत करतात. म्हणून संत महिमा अगटित आहे. नव्हे तो महिमा सामान्य संतांचा. सामान्य संतांचा महिमा नाही आहे. असामान्य तत्वापर्यंत जे गेले, थोडं असामान्य तत्वापर्यंत जे गेले आणि जे सामान्याची सेवा करतात तेव्हा त्यांचं कुठं आमास असामान्य सिद्ध होतं. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. जेवढं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या शक्तिस्फूर्तीनं या पामरदेवाकडून त्यांनी जे बोलून घेतलं हे वाङ्मय पुष्प म्हणून आदरणीय सद्गुरूसाहेब परायण, हरिभक्तपरायण तात्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी, तुकाराम महाराजांनी, आमचे गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामींच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबावं. असेच सत्काराची बुद्धी आम्हाला द्यावी. आपल्या सर्वसामान्याला आमच्याकडून अशा प्रकारचं सत्कार्य करून घेण्याची सद्बुद्धी अशा संत महापुरुषाला मिळावी, त्यांची सेवा आपल्याला मिळावी अशी आपण प्रार्थना करू त्या नारायणाची. आणि या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम. जय सद्गुरुदेवा, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज.
कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सबसंत स्वामी महाराज की जय. परिणामकारक असा त्याने आपल्याला उपदेश केला. गांधारीनं धृतराष्ट्रासाठी डोळ्यावर पट्टी बांधली होती, म्हणून तिच्या डोळ्यामध्ये शक्ती आली. आपण ज्या इंद्रियाचा संयम करतो त्या इंद्रियामध्ये शक्ती येते. याचं प्रत्यंतर आहे की बाबांनी अखंड मौनवर धारण केलेलं आहे, म्हणून त्यावेळेला ज्यावेळी ते बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आली मुखावाटा अमृत वचने. काही माणसं सांगण्यासाठी जगतात आणि काही माणसं वागण्यासाठी जगतात. बाबांचं जीवन सांगण्यासाठी नाही, तैसे संत जगी क्रिया करूनी जावी त्या अंगी. म्हणून श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होवनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, असं बाबांचं जीवन आहे. परमपूज्य जनार्दन स्वामींच्या पश्चात या सगळ्या एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी बाबा करतायत, आणि तेही न बोलता, बरं का, न बोलता करतायत आणि एवढा व्याप सांभाळतायत. म्हणून आम्ही जेव्हा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आलो तेव्हा गंगापूरला आम्हाला दत्ताश्रमामध्ये तिकडून निरोप आला, इथं या, आम्ही सगळी व्यवस्था करतो. पण बाबांनी आपल्या सागर महाराजांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी तुम्ही येणार आहात, म्हणून आम्ही बाकीचे कार्यक्रम बंद केले आहेत, त्यामुळे तुम्ही इथंच यावं. त्यांच्या आदेशानं आपण महिनाभर आनंदात राहिलो. आणि या आश्रमाने काय काय सेवा केल्या तर सांगायला नको, काय काय केल्या, काय केलं नाही सांगा. सर्व व्यवस्था आपली केली. आणि आश्रमामध्ये जे येईल ते दूध येऊ द्या, भाजी येऊ द्या, काय येऊ द्या, आंबे येऊ द्या, सगळे इकडे पाठवले. म्हणून आम्ही त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. पण शिष्टाचार म्हणून बाबांचं थोडंसं अल्पसं पूजन होईल. आपले वारकऱ्यातले निष्ठावंत वारकरी बिशबवा यांनी परमपूज्य बाबांचं संत पूजन करावं अशी त्याला विनंती. रामकृष्ण. मुकुंद माधव गोविंद गो, मुकुंद माधव गोविंद बोल, गो माधव गोविंद बोल. केशव माधव गोविंद बोल, केशव माधव गोविंद बोल. मुकुंद माधव, मुकुंद माधव, माधव माधव माधव
माधव गोविंद बोल. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मुकुंद माधव गोविंद बोल. केशव माधव गोविंद बोल. केशव माधव गोविंद बोल. आदरणीय परमपूज्य माधवगिरी बाबांचा ऋणनिर्देश गुरुवर्य तात्यांनी केला आहे. बाबांसोबतच आपल्यावर ज्यांनी नितांत 1 महिन्यापासून आदर प्रेम अगदी लेकरासारखं आपल्याला ज्यांनी सांभाळून घेतलं. आदरणीय मौन असलं, बाबा बोलत नसले तरी आदरणीय संतोषगिरी बाबांच्या माध्यमातून ते आपल्याला आशीर्वाद देत होते. बाबा रोज इकडे कथा असू द्या, कीर्तन असू द्या, बाबांची रोजची उपस्थिती होती. बाबांचं प्रवचनही झालं आणि तात्यांच्या सांगण्यानुसार बाबांनी काल सुंदर असं भजन केलं. तात्यांनी सांगितलं की मी परत एकदा ऐकण्यासाठी येईल, इतकं तात्यांना ते आवडलं. आदरणीय संतोषगिरी बाबांचं पूजन मी आपल्या सप्ताह समिती परिवाराच्या वतीने केलं